नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच. दिल्लीमधून एका दहशतवाद्याला अटक करण्यात आलेली आहे. हा एक पाकिस्तानी दहशतवादी असल्याचं समोर येत आहे. या दहशतवाद्याकडनं एका AK-47 सह 60 राऊंड्स जप्त करण्यात आलेली आहेत. अशरफ अली असं या दहशतवाद्याचं नाव आहे. दिल्ली पोलीस स्पेशल सेलनं ही कारवाई केली आहे. दिल्लीसह इतर राज्यांमध्ये हल्ल्याचा कट रचण्यात आलेला होता अशी माहिती देखील आता समोर येते. मात्र हा कट उधळून लावण्यामध्ये दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला आता यश आलेलं आहे. या पाकिस्तानच्या दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं अटक केलेली आहे. या दहशतवाद्याकडनं AK-47 सह 60 राऊंड जप्त करण्यात आलेत. एक हँड ग्रेनेड, 2 पिस्तूल जप्त करण्यात आलेली आहेत. दिल्लीसह इतर राज्यांमध्ये हा दहशतवादी हल्ल्याचा कट रचत होता अशी माहिती देखील आता समोर येते. देशभरात सध्या नवरात्रोत्सव साजरा होतोय. सणासुदीच्या काळात दहशतवादी हल्ले करण्याचा कट पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांकडनं सातत्यानं होत असतो आणि हाच कट उधळून लावण्यात आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला यश आलेलं आहे. या दहशतवाद्याकडून AK-47 सह 60 राऊंड जप्त करण्यात आले. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, खूप मोठा हा हल्ल्याचा कट उधळून लावण्यामध्ये दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला यश मिळालंय. प्रशांत, सविस्तर याबद्दल काय सांगाल? अजिंक्य, खास करून जर बघितलं, लक्ष्मी नगरामधली ही दिल्लीच्या स्पेशल सेल आहे, दिल्ली क्राईम ब्रांचच्या स्पेशल सेल, त्याची ही कारवाई आहे. आणि या कारवाईमध्ये एक बनावट भारतीय नागरिकत्व घेऊन पाकिस्तानी नागरिक असल्याचा एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे. त्याच्याकडून AK-47 याशिवाय जर बघितलं आपण तर एक पिस्टल, त्यानंतर 60 गोळ्या आणि एक AK-47 ची मॅगझिन देखील त्याच्याकडून मिळालेली आहे. सोबतच जर बघितलं, या सगळ्या पार्श्वभूमीवर लक्ष्मीनगर जो आहे हा गजबजलेला परिसर आहे. आणि या परिसरात जर बघितलं, ज्या पद्धतीने माहिती मिळते, सोबतच त्या आरोपीचं नाव अशरफ अली असं पुढे आलेलं आहे. आणि त्याच्याकडून AK-47 याशिवाय एक बॉम्ब देखील त्याच्याकडे मिळाला, हँड ग्रेनेड त्याच्याकडे मिळालेला आहे. मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. खास करून त्याने लक्ष्मीनगरच्या परिसरामध्ये तो पाहायला मिळाला. आणि महत्वाचं सोबतच जर बघितलं, तो मोहम्मद अशरफ अली असं त्याचं मूळ नाव आहे. आणि तो पाकिस्तान मधील जे पाकिस्तान ऑक्युपाय पंजाब आहे, त्याला POK संबोधलं जातं, तिथला तो व्यक्ती असल्याची माहिती पुढे आली आहे. तो दहशतवादी आहे की नाही याचा खुलासा लवकरच होईल. पण त्याच्याकडे ज्या पद्धतीने शस्त्रास्त्र जप्त करण्यात आलेले आहे, तो पाकिस्तानी नागरिक आहे. त्याला कोणी शस्त्रास्त्र पुरवले, कशा पद्धतीने त्याने भारताची राजधानी, देशाची राजधानी आहे, त्या राजधानीमध्ये तो कसा पोहोचला, कारण की मोठी सुरक्षा व्यवस्था इथे दिल्लीमध्ये असते. प्रत्येक ठिकाणी बॅरिकेडिंग असते, रात्रीला देखील बॅरिकेडिंग लावलेली असते. अशा वेळी त्याने हे लक्ष्मीनगर सारख्या एका मोठ्या परिसरामध्ये, गजबजलेल्या परिसरात, मोठं मार्केट आहे, त्या भागात त्यांनी राहतोय. त्यांनी सर्व डॉक्युमेंट देखील, भारतीय डॉक्युमेंट तयार केले, त्याला कोणी मदत केली याची देखील चौकशी आता केली जात आहे. बिलकुल, या पुढच्या चौकशीनंतर नेमकं काय समोर येतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. प्रशांत, तुम्ही असंच आमच्यासोबत जोडलेले राहा. आपल्यासोबत सध्या निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर सध्या फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत. सर, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. एक मोठा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळण्यामध्ये दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला यश आलेलं आहे. हा पाकिस्तानी नागरिक बनावट नावाने दिल्लीमध्ये राहत होता. त्याच्याकडनं खूप मोठ्या प्रमाणावर शस्त्र आणि दारूगोळा देखील आता हस्तगत करण्यात यश मिळालेलं आहे. सर, आपली या संदर्भातली प्रतिक्रिया? असं आहे, हे जे सगळं होतं आहे हे अगदी पूर्णपणे एक्सपेक्टेड आहे. याच्या आधी काश्मीरमध्ये 7 हिंदू आणि शीख मारले गेले. याच्यानंतर LOC वरती काल कारवाई झाली, त्याच्यामध्ये आपण आपले 5 सैनिक गमावले. आणि आता एक दहशतवादी पकडला जातोय दिल्लीमध्ये. तालिबानचं राज्य आल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये हे होणार याच्यामध्ये काही शंकाच नव्हती आणि ते होतं आहे. फक्त एवढंच असं आहे की आपण म्हणतो की हा माणूस इथे घुसला कसा. अहो, आज देशामध्ये हजारो लाखो बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसलेले आहेत
आणि जे छुपे सेल आज आपल्या देशामध्ये आहेत याची संख्या कमीत कमी 300-400हून जास्त असावी आणि प्रत्येक सेलमध्ये 7-8 माणसं असतात. तर त्याच्यामुळे हा जो धोका दहशतवादाचा आहे हा वाढणारच आहे. तर आपल्याला कान आणि डोळे उघडे ठेवण्याशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाहीये आणि याकरता इंटेलिजन्स एजन्सी, सुरक्षा एजन्सी आपलं काम तर करतीलच, गुप्तहेर माहिती काढून त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतीलच. परंतु यामध्ये सामान्य नागरिकांचं कर्तव्य सुद्धा महत्वाचं आहे की आपल्या भागामध्ये जर कोणी संशयास्पद व्यक्ती असेल तर त्याची माहिती सुरक्षा एजन्सीजना पुरवली जावी की ज्यामुळे होणारा धोका हा आपण आधीच टाळू शकतो. तर येणारे दिवस हे अतिशय वाईट आहेत आणि आपल्याला अशा प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यांना, दहशतवादी कृत्यांना तयारच राहावं लागेल. आणि जसं आता आपल्या वार्ते कसा आलाय वगैरे, दहशतवाद्यांपेक्षा दहशतवाद्यांना मदत करणारे लोक हे जास्त महत्वाचे असतात आणि त्याला तिथे राहायला जागा कोणी दिली, तो भारतामध्ये कसा आला, त्याला पासपोर्ट किंवा आधार कार्ड कोणी बनवून दिलं, राशन कार्ड कोणी बनवून दिलं वगैरे, या सगळ्या ज्या माहिती असतात कमीत कमी 20, 25, 30 लोकांनी त्याला भारतीय नागरिक बनवण्याकरता मदत केली असेल. Unreasonable and unrealistic. How do you respond to that? See, it was anticipated that this talk will not make a headway. The fact that China has developed its camps, the fact that their habitat is improving in the areas which they were supposed to be disengaging from, and the fact that the areas where they are not supposed to be and which they are supposed to vacate, the fact that they are doing a build-up there apparently indicates that they had no intention of going back. एक प्रतिक्रिया आपण येत होती ती पाहत होतो. पण ही जी महत्त्वाची बातमी आता आपण पाहिली दिल्लीमधली, त्याच संदर्भात महाजन सर आपल्यासोबत आहेतच, त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया. सर, आपण म्हणालात की तालिबान अफगाणिस्तानमध्ये सत्तेत आल्यानंतर या ॲक्टिव्हिटीजमध्ये गेल्या काही दिवसात वाढ झाल्याचं आपण पाहतो आहोत. तसंही आपल्याकडे देशामध्ये सणासुदीचा काळ आहे, या अशा ॲक्टिव्हिटीज या काळामध्ये वाढतच असतात आणि आपण वर्षानुवर्ष पाहतो आहोत आपल्या सुरक्षा यंत्रणा अलर्ट असतात आणि असे जे कट होत असतात ते उधळून लावण्यातही यश येत असतं. पण गेल्या काही दिवसांमध्ये काश्मीरमधले कोमिंग ऑपरेशन्स असतील किंवा टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज असतील ते पाहिल्यानंतर आणि आत्ता ही दिल्लीची कारवाई पाहिल्यानंतर यामध्ये काही लिंक्स आहेत का, धागेदोरे समान आहेत का, याबद्दलचे काही इनपुट्स असतील त्याबद्दल सर नेमकं काय वाटतं? असं आहे की यांचा संबंध डायरेक्टली तालिबानशी आहे की नाही हे शोधणं हे काम इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीजचं आहे. पण एवढं नक्की की दहशतवाद्यांना जर भारतामध्ये यायचं असेल तर त्यांचं ट्रेनिंग करावं लागतं, त्यांचं रिक्रुटमेंट करावी लागते, त्यांना पैसे पुरवावे लागतात, त्यांना शस्त्र पुरवावे लागतात, त्यांना भारताच्या आत घुसवण्याकरता मदत करावी लागते. भारताच्या आत आल्यानंतर त्यांचे जे एजंट्स भारतामध्ये पाकिस्तानचे किंवा ISIचे असतात त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट करून त्यांना राहण्याकरता मदत करावी लागते. तर हे एक अतिशय मोठं असं जाळं असतं जे करण्याकरता पाकिस्तानची मदत लागते. याच्यामध्ये कोणाच्याही मनामध्ये काही शंका नको. नेमकं कोणी कधी कशी मदत केली हे शोधावं लागेल. परंतु जसं मी मगाशी म्हणत होतो, हे दहशतवाद्यांना पकडणं तर महत्वाचं आहे, परंतु त्यांचे जे समर्थक आहेत त्यांना सुद्धा पकडणं हे तेवढंच महत्वाचं आहे. उदाहरण द्यायचं म्हटलं तर काश्मीरमध्ये जे 7 हिंदू आणि शीख मारले गेले तर त्याकरता जवळजवळ 700हून जास्त संशयितांना पकडलेलं आहे की जे बेसिकली जमाते इस्लामीचे सदस्य आहेत आणि बँड संस्थांचे सदस्य आहेत. पण नेमकं त्यांनी काय मदत केली ते अर्थातच NIA किंवा अशा इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीना शोधावं लागेल. परंतु ते त्यांचा सपोर्ट असतो याच्यामध्ये काहीही शंका नको. महाजन सर, आणि काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेतच, म्हणजे त्या तशाही असतात. पण गेल्या काही दिवसात ज्या ॲक्टिव्हिटीज वाढल्या आहेत ते पाहता, तसंच हिवाळा सुद्धा आता जवळ येतोय, त्या अनुषंगानं अलर्ट आणखी असतात या सगळ्या सुरक्षा यंत्रणा. सातत्यानं पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी या हिवाळ्याच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात घुसखोरी करत असतात, आपण पाहतो वर्षानुवर्ष. या अनुषंगानं या कारवायांना कितपत महत्त्व वाटतं आणि देशातल्या अंतर्गत भागांमध्ये अशा प्रकारच्या कारवाया रोखण्यासाठी स्लीपर सेल्स नष्ट करणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. लॉजिस्टिकल सपोर्ट त्यांना जो मिळत असतो तो नष्ट करणं महत्त्वाचं असतं. या सगळ्या लिंक्सबद्दल सर काय सांगाल? असं आहे, आपण जर काश्मीरमधला हिंसाचाराचं विश्लेषण केलं तर आपल्याला असं दिसतं की गेल्या 2 वर्षामध्ये जे साऊथ ऑफ म्हणजे पीर पंजाल पहाडी आहे जी काश्मीरला 2 भागात वाटते. एका बाजूला काश्मीर खोरं आणि दुसऱ्या बाजूला जम्मू उधमपूरचा भाग आहे. तर हे सगळा जो हिंसाचार थोडाफार जो होत होता खूपच कमी झाला होता, तो काश्मीर खोऱ्यामध्ये होत होता. परंतु कालची जी कारवाई झाली ज्यामध्ये 1 JCO आणि 4 जवान शहीद झाले ती DKG या भागात झाली, ज्या भागामध्ये मी पण सर्व्हिस केलेली आहे.
तर तिथे म्हणजे हे पहिल्या वेळा घडलं गेल्या 2 किंवा 2.5 वर्षामध्ये, ज्या वेळेला पीर पंजालच्या दक्षिणेला म्हणजे राजौरी पुंछ या भागामध्ये दहशतवादी कृत्य हे घडलेलं आहे. थोडक्यात पाकिस्तान पूर्ण काश्मीरमध्ये दहशतवाद वाढवण्याचा प्रयत्न करतोय हे लक्षात यायला पाहिजे. काश्मीर खोऱ्यामध्ये तर होतच, परंतु साऊथ ऑफ पीर पंजाल सुद्धा सुरू झालेला आहे. आणि याच वेळेला जो शहरातला जो दहशतवाद गेले 5-6 वर्ष जो थांबलेला होता, तिथे सुद्धा आता जे स्लीपर सेल्स पाकिस्तानचे आहेत, ISIचे आहेत, त्यांची मदत घेऊन त्यांना तिथे सुद्धा आता गडबड करायची इच्छा दिसते आहे. हे दिल्लीमध्ये पकडल्या गेलेल्या दहशतवाद्यामुळे कळू शकतं. तर आपला हा जो भाग आहे, आपल्या ज्या इतर सीमा आहेत ज्या अतिशय पोरस आहे, समुद्र किनाऱ्यावरती काय होतं देवालाच माहिती. भारत नेपाळ सीमा सुद्धा जितकी सुरक्षित झाली पाहिजे तेवढं नाही. भारत बांगलादेश सीमेवरती तर 4-5 कोटी बांगलादेशी भारतात आले, तर अजून त्यांना आपल्याला पकडता आलेलं नाहीये. तर फक्त आपली LOC आहे किंवा ही आहे ती चांगली गार्डेड आहे. तिथून येण्याकरता 95% दहशतवादी तिथे मारले जातात. परंतु ज्या इतरत्र सीमा आहेत, खास तर समुद्री सीमा वगैरे, त्याचं रक्षण कसं करायचं तुम्ही स्वतःच कधी त्याचं विश्लेषण करा, तुम्हाला कळेल की भारतात 33 कोटी देव काय आहे, तुम्हाला लगेचच कळेल तुम्ही किनारपट्टीवरती फिरला तर म्हणजे तिथे शक्य नाहीये असं त्यांना थांबवणं. परंतु मी पुन्हा एकच पॉइंट अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतो की अशामध्ये सुरक्षा एजन्सीजना सामान्य जनतेची मदत राहावं लागणार आहे आणि सर्वसामान्य जनतेची मदत देखील त्यांना घ्यावी लागणार आहे. सर, खूप खूप धन्यवाद, आपण याचं विश्लेषण केलं त्याबद्दल. पुढची बातमी बघूया. एकीकडे देशभरामध्ये निर्माण झालेली कोळसा टंचाई आणि त्यामुळे निर्माण झालेलं वीज निर्मितीचं संकट ताजं असतानाच महाराष्ट्रात सुद्धा ऐन सणासुदीच्या तोंडावर वीज संकट आता आणखी गडद होण्याची चिन्ह आहेत. महावितरणला वीज पुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीज निर्मिती केंद्रांमधील 13 संच कोळशा अभावी सध्या बंद आहेत. त्यामुळे तब्बल 3330 मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प झालेला आहे. त्यामुळे राज्यात आता लोड शेडिंगची शक्यता निर्माण झालेली आहे. संचबंदीमुळे निर्माण झालेली विजेची तूट भरून काढण्यासाठी वीज खरेदीसह जलविद्युत आणि अन्य स्रोतांमधनं वीज पुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न आता महावितरणतर्फे सुरू करण्यात आलेले आहेत. राज्यातील वीज मागणी पूर्ण करण्यासाठी खुल्या बाजारातनं महागड्या दरानं वीज खरेदी करावी लागतेय. सध्या केंद्र सरकारकडून होणाऱ्या अतिरिक्त वीज पुरवठ्यावर राज्याची मदार आहे. राज्यातील 500 मेगावॅट संच सुरू होईल असा दावा शासनाकडून करण्यात आलेला आहे. दरम्यान वीज संकटामुळे राज्यातले विजेचे दरही वाढण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. वीज संकट राज्यावर आता येत्या काही दिवसांमध्ये ओढवू शकतं अशी शक्यता आहे. भारनियमन होऊ शकतं, लोड शेडिंग होऊ शकतं. देशातली सध्याची भारनियमनाची स्थिती नेमकी काय, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण त्याचा देखील आढावा घेऊया. आपण पाहतो वीज संकट राज्यावर ओढवू शकतं आणि त्या अनुषंगानं आता इतर स्रोतांकडनं वीज निर्मिती कशी करता येईल या अनुषंगानं प्रयत्न सुरू आहेत. भारनियमनाची स्थिती आपण पाहतो. 13 ऑक्टोबरपर्यंत दररोज 3 तास लोड शेडिंग पंजाबमध्ये होत होतं. केरळमधली स्थिती तर आणखी भयावह दिसतेय. कोळसाच नसल्यानं 4 औष्णिक वीज केंद्र केरळमधली बंद पडलेली आहेत आणि त्यामुळं केरळमध्ये सुद्धा भारनियमन सुरू आहे. अशीच काहीशी स्थिती देशातल्या इतर भागांमध्ये देखील आहे. महाराष्ट्र आज कोळशाच्या अभावामुळे अंधारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. बीजेपी सांगतो की कोळसा आहे तर त्यांनी त्या संचावर जाऊन बसावं आणि कोळसा असेल तर निश्चितपणे त्या पद्धतीची टिप्पणी करावी. पण घरी बसून या पद्धतीचं खोटं न बोलता, राज्याच्या जनतेला अंधारात न ठेवता, राजकारण करायचं असेल तर विकासाचं केलं पाहिजे. राजकारण जनतेला अंधारात ठेवून या पद्धतीनं राज्याची बदनामी करण्याचं प्रयत्न केला जात असेल तर राज्याची जनता बीजेपीला माफ करणार नाही.
आणि याच संदर्भातली आता अधिक माहिती आपण जाणून घेण्यासाठी थेट जाऊया नागपूरचे आपले प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याकडे। तुषार, राज्यावर वीज संकट ओढावण्याची शक्यता आहे, कारण काही दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा सध्या शिल्लक आहे। काही औष्णिक वीज संच बंद पडलेले आहेत, त्यामुळे इतर स्रोतांकडे देखील आता वीज निर्मितीच्या अनुषंगाने सरकारला लक्ष द्यावं लागणार आहे। तुषार, या सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगता येईल? अजिंक्य, जर का बघितलं संपूर्ण देशामध्ये ही परिस्थिती उद्भवलेली आहे, तर प्रमुख कारण म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे लॉकडाऊन होता, कोविडची दुसरी लाट होती, त्यामुळे बहुतांश राज्यामध्ये लॉकडाऊन होतं आणि त्या काळामध्ये विजेची मागणी देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाली होती। त्या काळामध्ये केंद्र सरकार असेल किंवा वेगवेगळ्या राज्य सरकारांना जो कोळशाचं नियोजन करायचं असतं ते त्यांना करता आलं नाही, कारण की WCL किंवा वेस्टर्न कोलफील्ड असेल किंवा ज्या वेगवेगळ्या खाण उद्योगामधल्या ज्या संस्था आहेत त्यांना राज्यांना मागणी करावी लागते की त्यांना किती कोळसा लागेल, तो कोळसा आधीच त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी तशा प्रकारची मागणी करावी लागते। मात्र उन्हाळ्यामध्ये कोविडची दुसरी लाट होती, त्यामुळे तिथे नियोजन करता आलं नाही, कारण की त्या काळात मागणीच कमी होती, उद्योग वगैरे संपूर्ण बंद होते। आणि जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यामध्ये संपूर्ण भारतभर जर का बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पाहायला मिळाला, त्यामुळे खाणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं होतं आणि त्या काळामध्ये कोळशाचं पाहिजे त्या प्रमाणामध्ये उत्खनन झालेलं नाही, त्यामुळे जो कोळशाचा पुरवठा आहे ती पुरवठ्याची जी साखळी आहे ती विस्कळीत झाली। याचं प्रमुख कारण हे देखील आपल्याला पाहायला मिळतं की उन्हाळ्यामध्ये त्याचं नियोजन करता आलं नाही आणि आता एकाएक ऑक्टोबर महिन्यामध्ये, म्हणजे मागच्या 3 महिन्यांमध्ये विजेची मागणी कमी होती पाऊस असल्यामुळे, मात्र ऑक्टोबर म्हणजे मागच्या 10 दिवसामध्ये एकाएक विजेची मागणी वाढली, त्यामुळे एकूण कोळशाची मागणी देखील 20% वाढलेली आणि संपूर्ण देशभर ही परिस्थिती पाहायला मिळते। जर का तुम्ही एकट्या महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर मागच्या 48 तासामध्ये 7 वेगवेगळ्या औष्णिक केंद्रातील 13 संच बंद आहे। त्यामध्ये मी तुम्हाला काही प्रमुख केंद्र जे सांगतो, त्यामध्ये चंद्रपूर, भुसावळ आणि नाशिक येथील 210 मेगावॅटचे संच बंद आहे। पारसमधला 250 मेगावॅटचा संच बंद आहे। भुसावळ, चंद्रपूर इथले 500 मेगावॅटचे संच बंद आहे। यासोबत कोस्टल गुजरात इथलं 650 मेगावॅट आणि रतन इंडिया लिमिटेड अमरावतीचा 810 मेगावॅट, म्हणजे हे 13 संच महाराष्ट्रामधले बंद आहे। याचा जर एकूण परिणाम जर का पाहिला तर विजेच्या निर्मितीमध्ये साधारण 3330 मेगावॅटवर याचा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आज जर का राज्याची तुम्ही मागच्या 24 तासातली राज्याची विजेची मागणी जर बघितली तर ती 19,222 आहे आणि महावितरणकडे वीज किती आहे? महावितरणकडे जी तुषार, आपण राज्यातली ही जी माहिती सांगताय, जसं संकट राज्यामध्ये आहे तसंच देशावर देखील इतर राज्यांमध्ये हे असंच काहीसं संकट आहे। तुषार, मी पुन्हा एकदा येतो आपल्याकडे, मात्र ही ब्रेकिंग न्यूज या संदर्भातली आता आपण बघूया। देशावर वीज संकट ओढावलेलं आहेच आणि 70 कारखान्यांमध्ये 4 दिवसांपेक्षा कमी कोळसा सध्या शिल्लक आहे। याच अनुषंगाने पंतप्रधानांचे मुख्य सचिव एक बैठक घेणार आहेत आणि या बैठकीमध्ये देशातल्या कोळसा संकटावर चर्चा होणार आहे। आठवड्यात 6 कारखान्यातला साठा कमी होतोय, कोळसा वेळेत न पोहोचल्यास याचा थेट परिणाम वीज निर्मितीवर होतोय आणि ही वीज निर्मिती केव्हाही थांबू शकते अशी परिस्थिती आहे। त्यामुळे वीज निर्मितीच्या बाबतीत, कोळशाच्या उपलब्धतेच्या बाबतीत आणीबाणीची स्थिती आहे की काय, त्या अनुषंगाने आता एक महत्त्वाची बैठक आज दिल्लीमध्ये पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे। पंतप्रधानांचे मुख्य सचिव ही बैठक घेणार आहेत। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, कोळसा संकटावर दिल्लीमध्ये बैठक आज महत्त्वाची पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये या संदर्भात तोडगा काढण्याविषयीची कदाचित चर्चा होणार आहे। प्रशांत, याबद्दल नेमकं काय सांगाल? अजिंक्य, आज दुपारी 12:30 वाजता एक अत्यंत महत्त्वाची बैठक खास करून कोळसा टंचाईच्या संदर्भात देशातील 70 जे औष्णिक उद्योग प्रकल्प आहे तिथे जो फक्त 4 दिवसाचाच कोळशाचा साठा उपलब्ध आहे। या संदर्भात कार देखील कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी, त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, याशिवाय ऊर्जा मंत्री RK सिन्हा यांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयात झाली नॉर्थ ब्लॉकमध्ये। त्यामध्ये साधारणतः स्पष्ट करण्यात आलं की हे जे संकट आहे हे लवकरात लवकर सोडवण्यासाठी कसे मार्गक्रमण करता येईल। त्यानंतर RK सिंग जे ऊर्जा मंत्री आहेत त्यांनी ट्विट देखील केलं, कोळशाची कुठल्याही प्रकारची टंचाई नाही असं त्यांनी त्या ट्विटमध्ये म्हटलं होतं। पण आज साधारणतः ज्या पद्धतीने पंतप्रधानांचे मुख्य सचिव यांनी 12:30 वाजता ही बैठक आयोजित केली आहे, याचा अर्थ 2 केंद्र सरकारमधले जे 2 मोठे मंत्री आहेत त्यांच्यामध्ये
ताळमेळ नाही असं सिद्ध होतं. कारण की एकीकडे केंद्रीय ऊर्जा मंत्री दावा करतात की कोळशाची टंचाई नाही, आणि शेवटी दुसऱ्याच दिवशी सकाळी 12:30 वाजता पंतप्रधानांचे मुख्य सचिव कोळसा टंचाईच्या मुद्द्यावरती बैठक आयोजित करतात. ते स्पष्ट सांगतात की फक्त 4 दिवसाचा साठा सध्या देशात उपलब्ध आहे. अशा वेळी आगामी सणासुदीच्या काळामध्ये टंचाई होऊ नये, भारनियमन वाढू नये, यासाठी हे अडचणी घेण्यात येणार आहे. आता या संदर्भात ज्या 12:30 वाजता बैठक होईल त्यानंतर केंद्र सरकारच्या वतीने कशा पद्धतीने उपाययोजना केल्या जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण गेल्या 2 महिन्यापासून जर केंद्र सरकारकडे वेळ होता की देशातल्या सर्व कोळसा साठांचा योग्य पद्धतीने वितरण केलं असतं तर ही वेळ आली नसती असंही विरोधक म्हणतात. याचाच अर्थ कुठेतरी कोळसा मंत्रालय आणि ऊर्जा मंत्रालय या 2 मंत्रालयामध्ये ताळमेळ तर नाही असा एक प्रश्न उपस्थित होत आहे. बिलकुल, अतिशय गंभीर प्रश्न आहे हा. आणि प्रशांत, या बैठकीमध्ये आज नेमकं काय होतं हे देखील पाहायचंय आपल्याला. तुषार आणि प्रशांत दोघे तुम्ही असेच आमच्या सोबत जोडलेले राहा. एक ब्रेक घ्यायची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर याच महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत, कारण हे फक्त महाराष्ट्रातच संकट आहे विजेचं असं नाही, तर देशभरातल्या इतरही राज्यांमध्ये अशाच प्रकारचं वीज संकट आता आणखी गडद होताना दिसतंय. त्यामुळं आज या 12:30 वाजता दुपारी जी बैठक दिल्लीमध्ये होणार आहे, या बैठकीत काय नेमकं या संदर्भात तोडगा निघतो हे देखील पाहावं लागणार आहे. ब्रेक आपण घेऊया. ब्रेकनंतर याच महत्त्वाच्या बातमीवर आपण अधिक माहिती जाणून घेऊया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहतो आहोत राज्यावरचं विजेचं संकट गडद होताना दिसतंय, पण फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातल्या इतर राज्यांमध्ये देखील हेच वीज संकट गडद होताना दिसतंय. राज्यातल्या या वीज संकटाविषयी आपण आपले प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्या सोबत बोलत होतो. त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेत होतो. पुन्हा एकदा तुषार यांच्याकडे मी येतो. तुषार, राज्यातली जितकी मागणी आहे विजेची तितका पुरवठा सध्या होताना दिसतोय का? कारण बाजारातनं देखील ज्या संदर्भात वीज घेतली गेली खुल्या बाजारातनं खाजगी वीज वितरकांकडनं त्याचे दर जास्त आहेत, त्यामुळे येत्या काळात विजेचे दर देखील वाढण्याची शक्यता व्यक्त होतीये. तुषार, यासोबतच इतर स्रोतांद्वारे वीज निर्मिती करण्याबद्दल नेमकं काय आता नियोजन केलं जातंय राज्य सरकारकडनं, या सगळ्याविषयी काय सांगाल? अजिंक्य, जर का तुम्ही नागपूर किंवा राज्यातली परिस्थिती बघितली तर निश्चितच राज्यातल्या लोकांवर वीज संकटचं जे टांगती तलवार आहे किंवा लोड शेडिंगची टांगती तलवार आहे ती आपल्याला पाहायला मिळते. जर का तुम्ही बघितलं तर म्हणजे मागच्या 24 तासामध्ये राज्यामध्ये विजेची जी एकूण मागणी होती ती 19,222 मेगावॅट आहे. मात्र महावितरणकडे उपलब्ध वीज जी आहे ती 11,743 मेगावॅट आहे. महावितरणकडे 2 स्रोतकडनं वीज येते, एक तर महानिर्मितीकडनं आणि काही खाजगी औष्णिक विद्युत केंद्रामधनं. महावितरणकडनं जी महानिर्मितीकडनं जी वीज दिली जाते ती 6,500 मेगावॅट आहे आणि इतर खाजगी कंपन्यांकडनं जी वीज मिळते ती 5,080 मेगावॅट आहे. म्हणजे राज्यामध्ये एकूण मागणीपेक्षा जो तुटवडा आपल्याला पाहायला मिळतो तो साधारण 5,882 मेगावॅटचा तुटवडा आहे. हा खाजगी कंपन्या देऊ शकत नाही, त्यामुळे मग केंद्र सरकारकडून आपल्याला ही तुटवडा भरून काढावा लागतो. आता संपूर्ण देशामध्ये जर का बघितलं तर ज्या प्रकारे कोळशाचं संकट पाहायला मिळतं आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये परिस्थिती गंभीर असल्यामुळे केंद्र सरकार जसं महाराष्ट्राला मदत करतं तसं ते वेगवेगळ्या राज्यांना देखील मदत करत असतं. या परिस्थितीमध्ये जर केंद्र सरकारने पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपल्याला जर का वीज देऊ शकले नाही तर निश्चितच राज्यामध्ये सणासुदीच्या काळामध्ये जे लोड शेडिंगचं संकट आहे ते निश्चितच पुढे येऊ शकतं आणि विशेष करून ग्रामीण भागामध्ये. कारण की आता आपण जर बघितलं ना जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यामध्ये विजेची मागणी कमी होती, मात्र ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून विजेची मागणी एकाएक वाढली. त्यामध्ये कूलर असेल, फॅन असेल किंवा मग वेगवेगळे कारखाने असेल हे पूर्ण ताकदीनिशी सुरू झाले. कारण की मागच्या 2 महिन्या आधीपर्यंत महाराष्ट्रामध्ये देखील बऱ्यापैकी कडक निर्बंध होते, त्यामुळे व्यापार असेल, उद्योग असेल हे पाहिजे त्या शक्तीने चालू नव्हते. मात्र आता ते पूर्ण शक्तीनिशी चालू झालेले आहे आणि याचं जे नियोजन चुकलं ते उन्हाळ्यामध्ये चुकलं. म्हणजे कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना जे कोळशाचं नियोजन करायचं होतं त्या काळामध्ये लॉकडाऊन होतं, दुसरी कोविडची लाट होती, त्यामुळे विजेची मागणीच खूप कमी होती. कारण की पूर्ण उद्योग धंदे हे बंद होते, त्यामुळे त्या काळात राज्य सरकार यांना असं वाटलं नाही की कोळशाचं नीट नियोजन करून ठेवायला पाहिजे. त्यामुळे मग पुढच्या काही काळामध्ये जर का बघितलं जे पुढचे जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यामध्ये देखील विजेची मागणी कमी होती, त्यामुळे त्याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही. आता ऑक्टोबर महिन्यामध्ये एकाएक विजेची मागणी वाढली, त्यामुळे मागच्या 10 दिवसामध्ये जर का बघायचं झालं तर 20% कोळशाची मागणी वाढली आणि याचं नियोजन करण्यामध्ये कुठेतरी गडबड झाली, त्यामुळे आता राज्यावर विजेचं संकट आलेलं आहे. सध्या राज्य सरकार कशा पद्धतीनं पेलतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे, कारण
या महत्त्वाच्या गंभीर मुद्द्यावर तोडगा तर काढावा लागणार आहे। हे वीज संकट नेमकं कशा पद्धतीनं टाळता येईल, त्यासाठी तातडीनं नेमकं काय करणं गरजेचं आहे, याकडे आता राज्य सरकारनं, ऊर्जा विभागानं तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे। तुषार आणि प्रशांत, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल। पुन्हा एकदा एका ब्रेकची वेळ झाली आहे। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। देशामध्ये कोळशाचं एक मोठं संकट निर्माण झालेलं आहे, त्याचा परिणाम देशातल्या वीज निर्मितीवर थेट होणार आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडतीये आणि या पार्श्वभूमीवर देशातील कोळशा संकटावर केंद्रीय ऊर्जा मंत्री RK सिंग यांच्याशी खास बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। केंद्रीय ऊर्जा मंत्री RK सिंह इस वक्त हमारे साथ हैं। सर, दिल्ली में क्या ऊर्जा संकट हो सकता है, कोयले की कमी हो सकती है? दिल्ली सरकार ने अंदेशा जताया है, चेतावनी भी दी है। अरे साहब बिल्कुल नहीं, ये सिर्फ पॉलिटिक्स कर रहा है। चिट्ठी प्रधानमंत्री को लिखते हैं, आज प्रधानमंत्री को मिले इसके पहले प्रेस को दे देते हैं। ये साहब बिजली के साथ पॉलिटिक्स ना करें। है क्या, तथ्य जानते नहीं है क्या कि हमारे पास रिजर्व है, अगर कहीं दिक्कत है तो आप ले लीजिए। हुआ क्या कि इनका एक गैस बेस्ड प्लांट है, अब उसका करार है गैस के लिए गेल से जी। अब वो करार समाप्त हो रहा था तो गेल ने एक नोटिस भेज दिया कि फलाने तारीख से हम गैस का सप्लाई बंद कर देंगे। आपने ये करार को रिन्यू क्यों नहीं कराया? आपका प्लांट है। गेल को भी ये नहीं भेजना चाहिए था, गेल को कहना चाहिए था कि अपना रिन्यू कर ले, लेकिन गैस का सप्लाई जारी रखना चाहिए था। तो जारी यही हमने आज बुलाया था, जितने यहाँ डिस्कॉम्स हैं उसके CMDs, गेल के CMD को बुलाया, हमारे ये पावर के सेक्रेटरी, एडिशनल सेक्रेटरी, NTPC सभी को बुलाया था और हमने समीक्षा की। तो हुआ क्या, ये मैसेज आया गेल से। उसके बाद इसी पर चिंतित होकर के ये टाटा पावर के CEO ने SMS भेज दिया कंज्यूमर्स को कि हो सकता है कि हमको लोड शेडिंग करना पड़े। अरे ये भी फुलिशनेस है। एक प्लांट है कुछ 100 मेगावाट, आप उससे लेते हैं, अब वो ऑफ हो जाएगा तो आप लोड शेडिंग करेंगे? आप ये नहीं मालूम कि हमारे पास रिजर्व है? और नहीं मालूम है तो आप ये मिनिस्ट्री ऑफ पावर में आप संपर्क कर लेते, डायरेक्टर से, एडिशनल सेक्रेटरी से, सेक्रेटरी वो बता देता कि रिजर्व है साहब, वहाँ से ले लीजिए। तो हमने पुल अप किया उसके CEO को। ये अटरली फुलिश मैसेज आपने कैसे? लेकिन मूल स्थिति यह है कि हमारे पास दिल्ली के लिए रिजर्व है और किसी भी परिस्थिति में यहाँ पर लोड शेडिंग नहीं होने दी जाएगी। अगर कहीं पर समस्या होता है तो हमको तो बताएं। तो हमने वैसे गेल के CMD को कहा है कि किसी भी परिस्थिति में कहीं भी वो गैस का सप्लाई बंद नहीं करेंगे। अगर कहीं पर उसका जो करार है वो अगर रिन्यू नहीं हुआ तो हमको बतावें, कंसर्न स्टेट को हम पुल अप करेंगे कि रिन्यू करो, लेकिन तुम सप्लाई बंद नहीं करोगे। एक तो ये हमने कहा। दूसरा ये हमने इन लोगों को कहा कि कोई दिक्कत होता है तो पहले आप साहब बताइए हमारे ये मंत्रालय को कि क्या दिक्कत है, और फिर हमारा मंत्रालय करेक्टिव एक्शन लेगा। तो इन्होंने कहा कि नहीं, तो हमने तो ये कहीं पर कहा नहीं कि ये प्रॉब्लम है, कोई प्रॉब्लम है भी नहीं, क्योंकि हमारे पास कोई प्रॉब्लम नहीं है। जिस तरह से अरविंद केजरीवाल की सरकार ने बताया है उस तरह की कोई भी समस्या नहीं है, ऐसे ही महज आशंका जताई गई। ये उन्होंने आशंका जताई है। देखिए है क्या, 4.5 दिन का स्टॉक मेरे पास है ना दिल्ली के लिए, पूरा एवरेज, हम देश भर का एवरेज बता रहे हैं। और हमको प्रतिदिन जितने खपत होती है कोयला उतना हमको रेक आता है प्रतिदिन। 275 रेक कल आए हमारे पास। हमारा रिक्वायरमेंट है 1.75 मिलियन टन, माने कि 17.5 लाख टन प्रतिदिन हमको उतना रेक से आया था। ये 4.5 दिन का हमारा रिजर्व है। देश में बिजली का संकट नहीं होगा, कोयले की कोई कमी नहीं है और 4 से 5 दिन का कोयला रिजर्व है देश भर में। कैमरा पर्सन अजय के साथ नीरज कुमार, न्यूज 18 इंडिया, दिल्ली। पुन्हा एकदा वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। 16 डिसेंबर 1971ला पाकिस्ताननं भारतासमोर मोठी शरणागती पत्करली। तो दिवस पाकिस्तानसाठी मोठा घाव ठरला। त्या दिवशीच्या त्यांच्या पराभवाचा तो ऐतिहासिक फोटो तुम्ही पाहिला असेल, जो भारतीय जवानांच्या शौर्याचा ऐतिहासिक पुरावा आहे।
भारतीय सैन्याच्या शौर्यापुढे 50 वर्षांपूर्वी पाकिस्तानी सैनिकांनी पत्करलेली ही ऐतिहासिक शरणागती। त्याचे हे ऐतिहासिक फोटो पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि सेनाप्रमुख जनरल जावेद बाजवा पाहत असतील तेव्हा त्यांना रात्री झोप येत नसेल हे नक्की। त्यातून सावरायला त्यांना बराच काळही लागत असेल। 13 दिवस चाललेल्या त्या युद्धाचे घाव आजही पाकिस्तानसाठी ताजे आहेत। 16 डिसेंबर 1971 रोजी कॅमेऱ्यात कैद झालेलं हे दृश्य स्वतंत्र झालेल्या बांगलादेशला विजयाची आणि मुक्ती दिवसाची आठवण करून देत असेल यात शंका नाही। पूर्व पाकिस्तानातील मुक्ती वाहिनी पाकिस्तानी सैन्यासोबत काही महिने आधीपासूनच संघर्ष करत होती, 2 हात करत होती। 3 डिसेंबरला पाकिस्ताननं भारतावर हवाई हल्ला चढवण्याची घोडचूक केली। तेव्हा त्यांना स्वप्नातही वाटलं नसेल की एक भारतीय जवान त्यांच्या शेकडो सैनिकांवर भारी पडेल। आजही भारतीय जवानांचा तो लढाऊ बाणा आठवून पाकिस्तानी सैनिकांना घाम फुटत असेल। पश्चिम भागातील लोंगेवाला भागात झालेलं घनघोर युद्ध आजही पाकिस्तानी लोकांना घाबरवत असेल। ते आठवून त्यांचा काळजाचा थरकाप उडत असेल। चार डिसेंबर 1971च्या रात्री पाकिस्तानी तोफखाना रेजिमेंटचे जवळपास 3000 सैनिक संपूर्ण ब्रिगेडसह लोंगेवाला पोस्टवर हल्ला करायला चाल करून आले। त्याच वेळी तिथं मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांच्या नेतृत्वाखालील 120 भारतीय जवान तैनात होते। सीमेवर गस्त घालत असताना कॅप्टन धर्मवीर यांनी पाकिस्तानी रणगाडे चाल करून येत असल्याची माहिती चांदपुरी यांना दिली। त्याच क्षणी भारतीय जवानांनी पाकिस्तानी तोफखाना ब्रिगेड सोबत 2 हात केले। अनेक रणगाडे उद्ध्वस्त केले। पहाटेच्या वेळी भारतीय वायुसेनेच्या 2 हंटर लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या अनेक रणगाड्यांना लक्ष्य करत त्यांचा चुरडा केला। भारतीय वायुदलाच्या भीषण हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याची एकच तारांबळ उडाली। 5 डिसेंबरला भारताच्या वीर जवानांनी पाकिस्तानी सैन्याला सीमेच्या तब्बल 8 किलोमीटर पर्यंत मागे हटवलं। अशा प्रकारे 1971च्या लढाईत भारतीय सैन्यानं प्रत्येक ठिकाणी पाकिस्तानला धूळ चारली। त्याचा परिणाम म्हणजे 13 दिवसात पाकिस्तानला सर्वात मोठी शरणागती पत्करावी लागली। याच्या स्मरणार्थ 16 डिसेंबरला भारत विजय दिवस साजरा करतो। पण यावर्षीचा विजय दिवस हा खास आहे, कारण 16 डिसेंबर 1921ला पाकिस्तानला मोठ्या पराभवाला आणि बांगलादेशच्या मुक्तीला 50 वर्ष पूर्ण होत आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। सॅनिटायझर हानिकारक आहेत का? लस तुमच्या डीएनए मध्ये बदल करते का? लस घेतल्यानंतर तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते का? असे काही प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर आता अशी एक जागा आहे जिथे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात, आणि तीही तुमच्या फोनवर। नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोरोना विरुद्धच्या देशव्यापी लस जागृती मोहिमेचा एक भाग म्हणून संजीवनी व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे। तुम्हाला फक्त 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करायचंय आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं लगेचच मिळतील। तर वाट कसली पाहताय? कोरोना संदर्भात असलेले तुमचे प्रश्न व्हॉट्सॲप करा आणि तुम्हाला हवी असलेली माहिती मिळवा 7977773753 या क्रमांकावर। आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।